आपण कोकणातील विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावसाळ्यातील एक प्रमुख पीक नाचणी याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। तर हे पीक ह्याला भरडधान्य असं सुद्धा म्हणतात आणि सगळ्या लोकांच्या आहारामधलं तांदळाबरोबरचं एक प्रमुख नाचणी हे पीक आहे। तर त्याची लागवड कशी करावी ह्याबद्दल आज आपण माहिती घेऊया। ह्याचा अधिक उत्पादन देणाऱ्या जातींचा विचार केला तर आज डॉक्टर बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून दापोली 1, दापोली 2, दापोली 3 आणि कोकण सफेद असे या 4 जाती विकसित केलेल्या आहेत, ज्या माध्यमातून जे नाचणीचं उत्पादन वाढीचं उद्दिष्ट आहे किंवा सुधारित जातींच्या माध्यमातून शेतकऱ्याला अधिक उत्पादन देण्याच्या ह्यासाठी ह्या जाती निर्माण केलेल्या आहेत। साधारणपणे दापोली 3 किंवा दापोली 2चा विचार केला तर 4 महिन्यामध्ये ही जात तयार होतात आणि साधारणपणे 15 ते 20 क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन देण्याची क्षमता या जातीमध्ये आहे। म्हणून शेतकऱ्यांनी या नाचणी लागवड करताना सुधारित जातींचा अवलंब करावा। आता ही लागवड करायची झाली तर त्याला रोपवाटिका तयार करणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे, कारण जेवढी रोपं चांगली लागवडीसाठी उपलब्ध होतील तेवढं उत्पादन चांगलं मिळण्याची त्याच्यामध्ये म्हणजे निश्चिती असते। आणि त्यामुळे एकतर गादी वाफ्यावर रोप काढून साधारणपणे 1 हेक्टर क्षेत्र लावायचं झालं तर 10 गुंठ्यापर्यंत आपण रोपवाटिका तयार करावी आणि एका हेक्टरला साधारण 5 ते 6 किलो एवढं बियाणं पेरणीसाठी लागतं। मग त्यासाठी गादी वाफ्यावर चांगला एक 6 ते 7 इंच उंचीचा गादी वाफा तयार करायचा, रुंदीला साधारण 1 मीटर आणि उंची लांबीला जमिनीच्या उताराप्रमाणे त्याची लांबी ठेवावी, जेणेकरून तिथे पाणी साठणार नाही ह्याची खात्री करावी। या गादी वाफ्यावर चांगल्या प्रकारचं शेणखत, गांडूळ खत किंवा कंपोस्ट खत अशा प्रकारचं कुठचे सेंद्रिय खत पसरून 7 ते 8 सेंटीमीटर अंतरावर ओळीमध्ये हे बी अतिशय पातळ पद्धतीने आणि उतळ 2 ते 3 सेंटीमीटर अशी पेरणी करावी। जर जाळाभाज करून करायचं तर आधी जाळाभाज केलेल्याचा अनुभव रोपं येण्यासाठी चांगला शेतकऱ्यांनी सुद्धा त्याचा अनुभव घेतलेला आहे। गादी वाफ्यावरची रोपं ही काढणीसाठी सुलभ होतात आणि त्याची वाढ पण चांगली होते, कारण त्याच्यामध्ये पाण्याचा निचरा चांगला होतो। ज्यावेळी ही 4 महिन्याची जात आपण लावतो त्यावेळी साधारणपणे 25 ते 30 दिवसामध्ये त्याची रोपवाटिकेमध्ये उपटणी करून प्रत्यक्ष शेतामध्ये त्याची लागवड करणे आवश्यक आहे। तर ह्याच्यासाठी लागवड करायच्या आधी जमिनीची 2दा आडवी उभी नांगरट करावी आणि त्याच्यामध्ये साधारणपणे 8 ते 10 टन शेणखत किंवा कुठचे सेंद्रिय खत मिसळून घ्यावं, जेणेकरून ते पूर्ण जमिनीमध्ये मिसळून जाईल। आणि त्याच्यानंतर पाऊस कमी असताना म्हणजे जमीन सुकी असताना जर लागवड करायची झाली तर साधारणपणे पाऊण फूट 2 ओळीमधलं अंतर आणि 2 रोपांमधलं अंतर 15 सेंटीमीटर ठेवून लागवड करावी। त्याच्या आधी त्याला खतांचा डोस, रासायनिक खतांचा डोस आहे तो त्याचं प्रमाण आहे 80 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश असा हेक्टरी डोस आहे। आता हे देताना सुद्धा नत्र खत हे 2 टप्प्यामध्ये द्यायचं, 50% म्हणजे 40 किलो लागवडीच्या वेळी आणि 50% म्हणजे 40 किलो हा 1 महिन्यानी, लागवडीनंतर 1 महिन्यानी फुटवे ज्यावेळी जास्त येतात त्यावेळी हा डोस द्यायचा आहे। आणि स्फुरद आणि पालाश हे एकाच वेळी लावणीच्या वेळी द्यायचं आहे। त्याच्यानंतर दुसरी लावणीची पद्धत अधिक उत्पन्न, कारण सुक्या जमिनीमध्ये लावणी ज्यावेळी करतो, कारण इथली प्रचलित पद्धत आहे ती ओळीवर ते रोपं टाकणे किंवा ज्याला आपण आवण म्हणतो ते टाकण्याचं काम करतं आणि शेतकरी असं ज्यावेळी टाकतो त्यावेळी त्याच्यामध्ये अंतर नीट राखलं जात नाही, घड लावणी होते। तर त्याच्यासाठी ठोंबा पद्धत जी आहे तर ती ठोंबा पद्धत योग्य अंतरावर म्हणजे 20 बाय 15 मध्ये ठोंब्याने म्हणजे भुकं पाडून किंवा खड्डा तयार करून त्याच्यामध्ये गोवर आणि खतांचा डोस ठेवायचा, त्याच्यावर माती टाकायची आणि नंतर रोप लावायचा। किंवा त्याच्यामध्ये ह्या उघड्या जमिनीमध्ये तणांचा त्रास जास्त होतो, त्याच्यामुळे भातासारखी जर चिखलणी करून ही रोपं लावली तर तिथे तणांचा प्रादुर्भाव कमी होतो आणि उत्पादन वाढीसाठी पण त्याचा चांगला उपयोग होतो। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये निसर्गातच हे तसं प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा ह्याला कीड रोगांचा प्रादुर्भाव ह्याच्यामध्ये चांगला नाही, पण विशेषतः अगदी रोपावस्थेमध्ये किंवा त्याच्या शाखीय वाढ ज्यावेळी होते त्या हंगामामध्ये आणि
ज्यावेळी कणसं तयार होतात, दाणे तयार होतात, त्यावेळी सुद्धा करपारोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. जर तो रोपवाटिकेमध्ये झालेला असेल तर ताबडतोब 22 टीन किंवा 22 टीन 1 ग्रॅम एका लिटरला ह्या प्रमाणात फवारणी करावी किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइडची 2.5 ग्रॅम एका लिटरला असं द्रावण तयार करून फवारणी करावी. किंवा जर रोपा लावणीच्या नंतर शाखीय वाढ होत असताना त्याच्यामध्ये जर करपारोगाचा प्रादुर्भाव झाला तर तिथे सुद्धा 1 ग्रॅम 22 टीनची फवारणी आवश्यकतेनुसार दुसरी फवारणी 8 ते 10 दिवसाच्या अंतराने करावी किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड 2.5 ग्रॅम ह्या प्रमाणात वापरावं. हे काढणीनंतर साधारण 4 ते 4.25 महिन्याने ज्यावेळी परिपक्व दाणे होतात त्यावेळी त्याला जसं आपण जमिनीगत कापणी म्हणतो तशी करून त्याची झोडणी, मळणी किंवा त्याला वाळवणी 2 ते 3 उन्नत चांगली देणं हे खूप क्रमप्राप्त आहे. कारण जर त्याच्यामध्ये ओलावा जास्त राहिला तर बुरशी लागून ते धान्य खराब होण्याची शक्यता असते. म्हणून साधारण 14% त्याच्यामध्ये आर्द्रता राहील एवढी वाळवणी, म्हणजे साधारण 2 ते 3 उन्हामध्ये, चांगल्या उन्हामध्ये ह्याची वाळवणी चांगली होऊ शकेल. शेतकऱ्यांच्या दृष्टीने प्राथमिक प्रक्रिया जी आहे, जसं त्याच्यामधला काडी कचरा काढणे किंवा त्याचं पॉलिश करणे, जेणेकरून त्याच्यावरची जी तूस आहे, कवर आहे, वरचं जे कोटिंग आहे ते जाईल आणि चांगल्या प्रकारचा दाणा तयार होईल, जो विशेषतः विक्री व्यवस्थेमध्ये त्याला चांगली मागणी मिळेल.